मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 6 हप्ते जमा करण्यात आले आहेत। दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात। आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे। मात्र यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी अशी की ज्या महिला योजनेच्या नियमात बसत नाही त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार असं याआधीच मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, ज्या महिलांच्या आधार कार्डला वेगळं नाव आणि बँकच्या खात्यात वेगळं नाव आहे, अशा महिलांबाबत तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येईल। मात्र GRमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। परंतु आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर म्हणाले, गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश आहे। मात्र हे खरे आहे की या योजनेचे काही नियम आहेत ज्यामध्ये एका घरात 2 महिलांना पैसे देता येत नाहीत। मोटार गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत। गरिबांना त्यांचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे। ज्या महिला नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव काढले पाहिजे। जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही, ते आता मागण्यात येऊ नयेत। यापुढे लोकांना सांगावे, जे नियमात नाहीत त्यांना स्वतःहून नावे काढून घ्यावेत। त्यांनी जर तसं नाही केलं तर मग दंडासह पैशाची वसुली करावी असे भुजबळ यांनी म्हटलं आहे। तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची नवीन माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।